तर सर बरेचसे शेतकरी मित्र मला कॉमेंट व फोन करत होते की पुढील अंदाज कसा राहणार व कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस राहणार याबद्दल सरांपासून माहिती घ्या. सध्या एक कमी दाबाचं क्षेत्र गोव्याच्या दरम्यान तयार होतंय हां आणि ते थोडं अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे. परंतु किनारपट्टीच्या अतिशय जवळ असल्यामुळे हां 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 त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या पावसावर होणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकण, हां मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात उत्तर महाराष्ट्रापर्यंत पाऊस होईल. पूर्व विदर्भात थोडं प्रमाण कमी असेल हां हां आणि साधारण हे वातावरण 3 दिवस राहील. 3 दिवस. 3 दिवसानंतर पुन्हा वातावरण बदलणार आहे, कारण हा भाग सगळा अंतर्गत भागात ते जे डिप्रेशन मध्ये रूपांतरित होईल कमी दाब हो हो आणि तो अरबी समुद्रात सरकेल. त्याच्यामुळे त्या बाजूने येणारं बाष्प थांबल्यामुळे हं. महाराष्ट्रात तरी 25-26 तारखेपर्यंत पाऊस पडणारच आहे. हां 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 कारण विशाखापट्टणम जवळ एक चक्राकार स्थिती असल्यामुळे त्याचा एक ट्रप महाराष्ट्रावर आहे. हो. दुसरी बाब अशी आहे की विशाखापट्टणम म्हणजेच बंगालच्या उपसागरातही सिस्टम बनणार आहे. हो. त्याच्यामुळे त्या सिस्टमचा परिणाम विदर्भावर होणार आहे पुढे 28 तारखेपासून पुढे. हां 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 त्यामुळे 28, 29, 30 विदर्भात भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार. हां 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 आणि सर बरेचसे शेतकरी असे म्हणत होते की हा पाऊस किती तारखेपर्यंत बंद होणार, समजा किती दिवस हा पाऊस चालणार, मुक्काम किती दिवस राहणार हा पाऊस? बंद होणार नाही. मान्सून यावर्षी लवकर येतोय, हां त्यामुळे भाग बदलत हा पाऊस चालू राहील. हो का. सर मान्सूनचा अंदाज कसा राहणार सर यावर्षी? हा मान्सूनचा अंदाज कसा राहणार यावर्षी? मान्सूनचा अंदाज मान्सून फार चांगला राहणार आहे यावर्षी. फक्त थोडं जूनमध्ये आणि ऑगस्टमध्ये खंड असतात हं. आणि खंड हा एक मान्सूनचा भाग असतो, कारण शेवटी सिस्टम जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत जी विश्रांतीचा कालावधी पावसाला मिळतो. हो हो हो. त्यामुळे तो जूनमध्ये एक असणार आहे आणि ऑगस्टमध्ये एक असणार आहे. आणि सर तुमचे व्हिडिओ मी डेली बघत असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की 2 चक्रीवादळ बनणार, एक बंगालच्या उपसागरामध्ये आणि एक अरबी समुद्रामध्ये. हो, पण आता कसं असतं, डिप्रेशनच्या पुढच्या स्टेप जर घेतली, हो कारण आता डिप्रेशन जर अंतर्गत भागात बनत असेल तर त्याचं वादळ बनवू शकतं हो 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 आणि बंगालच्या उपसागरातही दुसरी सिस्टम बनणारच आहे. त्यामुळे ते समुद्र भागात जर जास्त काळ राहिलं तरच त्याचं डिप्रेशन तर चक्रीवादळ बनतं. हो का. तर सर हे चक्रीवादळाचा कोणता प्रभाव पडणार समजा आपल्या महाराष्ट्रावरती? महाराष्ट्रावर यापूर्वी असं वाटत होतं, म्हणजे 2-3 दिवसापूर्वी असं वाटत होतं की शक्ती चक्रीवादळ हे महाराष्ट्रावर येईल, परंतु तसं काय आता वातावरण राहिलेलं नाही. हं, हं. त्यामुळे त्याचा काही फार धोका महाराष्ट्राला नाही राहिलेला. हो का. आणि सर आता हे जे पाऊस चालू आहे हा अवकाळी पाऊस आहे का मान्सूनचा पाऊस बरसत आहे समजा महाराष्ट्रामध्ये? हा मान्सूनचा नाहीये, मान्सून पूर्व पाऊस आहे. साधारण मार्च, एप्रिल, मे हां हे मान्सून पूर्व पावसाचे महिने असतात आणि हा शेवटचा महिना आहे हां मान्सून पूर्वचा. हं, हं. शिवाय आता मान्सूनचा प्रवास सुरू झालेला आहे, हो. त्याच्यामुळे आता हा शेवटच्या टप्प्यातला मान्सून पूर्व आहे. हां हां आणि सर आता या पावसामध्ये काही गारपिटीची वगैरे शक्यता आहे का काही? आता गारपीट होणार नाही, कारण WD जर असतील उत्तर भारतामध्ये तरच गारपीट होते, अन्यथा गारपीट होत नाही. हो का. बरं सर आता हे जे पाऊस आहे तर हा पाऊस किती तारखेपर्यंत चालणार तरी? हा पाऊस कंटिन्यू चालणार आहे भाग बदलत. भाग बदलत कंटिन्यू. समजा आज जर या जिल्ह्यामध्ये पडला तर उद्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पडणार नाही का? हा, कुठे ना कुठे तो होत राहणार आहे. हां हां फक्त त्याचं प्रमाण हे 30 तारखेनंतर थोडं एक 2-4 दिवसासाठी 8 दिवसासाठी कमी होईल. हो का. ओके ओके धन्यवाद सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद.